रक्षाबंधनाचा दिवस होता. पुण्यात राहणारा निखिल सकाळपासूनच ऑफिसच्या कामात अडकला होता. गेल्या 3 वर्षांपासून तो रक्षाबंधनाला आपल्या गावी जाऊ शकला नव्हता. पण यावेळी त्याची मोठी बहीण मृणालिनीने त्याला स्पष्ट सांगितलं होतं, निखिल, यावेळी काहीही कारण सांगायचं नाही. संध्याकाळपर्यंत घरी पोहोच. मी तुझी वाट बघते. निखिलनेही तिला वचन दिलं होतं, यावेळी नक्की येणार. रात्र झाली तरी चालेल, पण राखी बांधून घेतल्याशिवाय परत जाणार नाही. पुण्यापासून त्याचं गाव जवळपास 4 तासांच्या अंतरावर होतं. सकाळी निघण्याचा त्याचा विचार होता, पण ऑफिसमध्ये अचानक एक महत्त्वाचं काम आलं. संध्याकाळचे 6 वाजले, 7 वाजले आणि निखिल ऑफिसमधून बाहेर पडला तेव्हा जवळपास 7:30 झाले होते. त्याने लगेच मृणालला फोन केला, ताई, निघालोय, थोडा उशीर होईल. किती वाजतील? 11:30, जास्तीत जास्त 12. काही क्षण मृणाल काहीच बोलली नाही. निखिल, महामार्गानेच ये. घाटातून जाणारा जुना रस्ता घेऊ नकोस. का? अरे, तो रस्ता रात्री पूर्ण ओस पडतो. स्ट्रीट लाईट सुद्धा नाहीत. आई सुद्धा सांगत होती की तिकडून येऊ नकोस. निखिल हसला, ताई, मी लहान मुलगा नाहीये, काळजी करू नकोस. तरीही ठीक आहे, महामार्गानेच येतो. फोन ठेवताना मृणाल म्हणाली, आणि कितीही उशीर झाला तरी मला फोन कर, मी जागीच असेन. हो ग. निखिलने कार सुरू केली. सुरुवातीचे 2 तास प्रवास अगदी व्यवस्थित झाला, पण रात्री 10:30 वाजता त्याच्या फोनवर नेव्हिगेशनने अचानक नवीन रूट दाखवला. फास्टेस्ट रूट, सेव्ह 38 मिनिट्स. निखिलने स्क्रीनकडे पाहिलं. तोच जुन्या घाटाचा रस्ता. क्षणभर त्याला मृणालचे शब्द आठवले, पण दुसऱ्या मार्गाने गेल्यास घरी पोहोचायला जवळपास 12:30 वाजणार होते. एवढं काय होणार आहे, असं स्वतःशीच म्हणत त्याने कार घाटाच्या रस्त्याकडे वळवली. काही किलोमीटरपर्यंत सगळं सामान्य होतं, पण हळूहळू आजूबाजूची घरं कमी झाली. नंतर दुकान गायब झाली आणि काही वेळात दोन्ही बाजूंना फक्त दाट झाडी दिसू लागली. रात्रीचे 11:17 झाले होते. कारच्या हेडलाईट्स शिवाय समोर काहीच दिसत नव्हतं. तेवढ्यात निखिलला अचानक थंडी जाणवली. त्याने एसीकडे पाहिलं. एसी बंद होता. इतकी थंडी अचानक? त्याने खिडकी बंद आहे ना हे तपासलं. सगळं व्यवस्थित होतं. तो पुढे जात राहिला. काही मिनिटांनी रस्त्याच्या डाव्या बाजूला त्याला कोणीतरी उभं असल्यासारखं वाटलं. निखिलने कारचा वेग कमी केला. एक स्त्री होती. गडद लाल रंगाची साडी, केस मोकळे आणि तिची पाठ रस्त्याकडे होती. निखिल तिच्या बाजूने कार घेऊन पुढे निघून गेला. त्याने आरशातून मागे पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. भास झाला असेल, त्याने स्वतःला समजावलं. 2 मिनिटानंतर टन टन कारच्या मागच्या काचेतून आवाज आला. निखिलने आरशात पाहिलं. मागे काहीच नव्हतं. पुन्हा टन टन. यावेळी आवाज कारच्या छतावरून आला. निखिलने वेग वाढवला. त्याच क्षणी फोन वाजला. मृणालचा कॉल होता. हॅलो ताई, कुठे आहेस? बस अर्धा पाऊण तासात पोहोचेन. तू जुन्या घाटाच्या रस्त्यावरून तर येत नाहीयेस ना? निखिल काही क्षण शांत राहिला. नाही, खोटं बोलू नकोस. निखिल दचकला. तुला कसं कळलं? तुझं लोकेशन पाहिलं. ताई, फक्त काही किलोमीटरचा रस्ता आहे, काही होत नाही. फोनच्या दुसऱ्या बाजूला मृणालचा आवाज अचानक गंभीर झाला. निखिल, गाडी मागे घे. का? आत्ताच मागे घे. अगं पण माझं ऐक, त्या रस्त्याबद्दल गावात काहीतरी बोलतात. मला आधी तुला सांगायचं नव्हतं. काय बोलतात? मृणाल काही बोलणार इतक्यात कॉल कट झाला. निखिलने पुन्हा फोन लावला. नो नेटवर्क. छान. त्याने फोन बाजूला ठेवला. तेवढ्यात त्याच्या नजरेसमोर काहीतरी आलं. तीच लाल साडी घातलेली स्त्री यावेळी रस्त्याच्या अगदी मधोमध उभी होती. निखिलने जोरात ब्रेक दाबला. कार तिच्यापासून काही फुटांवर थांबली. निखिलचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. स्त्री अजूनही पाठ करून उभी होती. ओ मॅडम. उत्तर नाही. ऐकताय का? ती हळूहळू मान वळवू लागली, पण चेहरा दिसण्याआधीच निखिलने घाबरून कार रिव्हर्स घेतली आणि तेवढ्यात
समोरचा रस्ता रिकामा झाला. ती स्त्री गायब होती. हे काय चाललंय? आता निखिलचा अंधश्रद्धेवर विश्वास असो किंवा नसो, त्याला तिथून बाहेर पडायचं होतं. त्याने कार वेगाने पुढे घेतली. 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, पण घाट संपत नव्हता. अचानक त्याला रस्त्याच्या बाजूला एक जुना दगडी फलक दिसला. देवगड 12 किलोमीटर. निखिल पुढे गेला. 5 मिनिटांनी पुन्हा तेच फलक. देवगड 12 किलोमीटर. काय? त्याने घड्याळ पाहिलं. 11:46 पुढे गेला. काही मिनिटांनी पुन्हा देवगड 12 किलोमीटर. निखिलने कार थांबवली. आता त्याचे हात थरथरत होते. त्याने फोन उचलला. अजूनही नेटवर्क नव्हतं. तेवढ्यात मागच्या सीटवरून हलका आवाज आला. छन छन, जणू एखाद्या स्त्रीच्या पैंजणाचा आवाज. निखिल पूर्णपणे स्तब्ध झाला. त्याने आरशात पाहण्याची हिंमत केली नाही. पुन्हा छन छन. आता आवाज अगदी त्याच्या मागून येत होता. त्याने हळूहळू रिअर व्ह्यू मिररकडे पाहिलं. मागची सीट रिकामी होती. निखिलने सुटकेचा श्वास घेतला. पण अचानक आरशात त्याला काहीतरी वेगळंच दिसलं. त्याच्या स्वतःच्या खांद्यामागे काळे केस. निखिलने झटकन मागे पाहिलं. कोणीच नाही. तो पुन्हा समोर वळला आणि त्याच क्षणी त्याच्या कानाजवळ एका स्त्रीचा आवाज आला. आजही मला सोडून जाणार? निखिलने किंचाळत कार सुरू केली. त्याला काहीच समजत नव्हतं. रस्ता कुठे जातोय? आपण किती वेगाने चाललोय? काहीच नाही. काही वेळाने त्याला जाणवलं की त्याचा उजवा हात विचित्रपणे बधीर झाला आहे. त्याने हात हलवायचा प्रयत्न केला, पण हात हलत नव्हता. जणू कोणीतरी त्याचा हात पकडून ठेवला होता. आणि मग त्याच्या तोंडातून एक आवाज बाहेर पडला. थांब! निखिल दचकला. तो आवाज त्याचा नव्हता. त्याने आरशात स्वतःकडे पाहिलं. त्याचा चेहरा सामान्य होता, पण त्याचे डोळे क्षणभर पूर्ण पांढरे झाले. निखिलने लगेच डोळे बंद केले. देवा, मला इथून बाहेर काढ. त्याने ॲक्सिलेटर दाबला, पण अचानक त्याचा उजवा हात स्वतःहून स्टेअरिंग वळवू लागला. नाही! निखिल दोन्ही हातांनी स्टेअरिंग नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याच्या शरीरावरचं त्याचं नियंत्रण कमी होत होतं. त्याचा पाय ॲक्सिलेटरवर अधिक जोर देत होता. समोर खोल दरी होती. नाही, नाही! निखिल पूर्ण ताकदीने ब्रेक दाबण्याचा प्रयत्न करत होता, पण पाय ऐकत नव्हता. आणि तेवढ्यात त्याच्या मनगटावर काहीतरी चमकलं. एक जुना लाल पिवळा धागा. निखिलची नजर त्यावर पडली. गेल्या वर्षी मृणालने बांधलेली राखी. त्याने पूर्ण वर्ष मनगटावर ठेवली होती. काही महिन्यांपूर्वी राखी तुटली होती, पण तिचा छोटासा धागा त्याच्या ब्रेसलेटमध्ये अडकून राहिला होता. त्या धाग्याला पाहताच त्याला मागच्या वर्षीचा दिवस आठवला. मृणाल त्याला राखी बांधताना म्हणाली होती, मी जवळ असो किंवा दूर, हा धागा तुला माझी आठवण करून देईल. निखिलने पूर्ण ताकदीने स्टेअरिंग पकडलं. ताई! त्याच क्षणी फोन वाजला. नेटवर्क परत आलं होतं. मृणालचा कॉल. निखिलने कसाबसा स्पीकर सुरू केला. ताई! निखिल, कुठे आहेस? मला काहीतरी होतंय. माझी गाडी माझ्या नियंत्रणात नाही. मृणालचा आवाज घाबरलेला होता, पण ती म्हणाली, माझं ऐक. गाडी थांबवायचा प्रयत्न कर. मी तुझ्यासाठी राखीचं ताट घेऊन बसले. तू घरी येईपर्यंत मी इथून उठणार नाही. निखिलच्या डोळ्यात पाणी आलं. ताई! अचानक कारमध्ये भयंकर थंड वारा सुटला. मागच्या सीटवरून किंचाळण्याचा आवाज आला. फोन बंद कर. निखिल गोठला. मृणालनेही तो आवाज ऐकला. निखिल, तुझ्यासोबत कोण आहे? निखिलने आरशात पाहिलं. आता ती स्त्री मागच्या सीटवर बसली होती. तिचा चेहरा केसांनी झाकलेला होता. ती हळूहळू पुढे झुकत होती. फोन बंद कर. निखिलच्या हातातील फोन खाली पडला. त्याच क्षणी त्याच्या मनगटावरील राखीचा धागा तुटला आणि विचित्रपणे त्याच्या हातावरचं नियंत्रण अचानक परत आलं. त्याने पूर्ण ताकदीने ब्रेक दाबला. कार दरीच्या अगदी काही अंतरावर थांबली. निखिल जोरजोरात श्वास घेत होता. त्याने मागे पाहिलं. सीट रिकामी होती. सगळं शांत. काही सेकंदांनी फोनमधून मृणालचा आवाज आला.
निखिल, बोल ना. मी ठीक आहे. गाडी तिथेच ठेव. कुठेही जाऊ नकोस. काही वेळाने समोरून एका वाहनाचे हेडलाईट्स दिसले. गावातील 4 लोक आणि निखिलचे वडील त्याला शोधत तिथे आले होते. निखिल त्यांच्या गाडीत बसून घरी पोहोचला तेव्हा रात्रीचे जवळपास 2 वाजले होते. घराचं दार उघडताच मृणाल धावत त्याच्या जवळ आली. काही क्षण दोघेही काही बोलले नाहीत. नंतर मृणालने देवासमोर ठेवलेलं राखीचं ताट आणलं. हात पुढे कर. निखिलने हात पुढे केला. मृणाल राखी बांधत असताना त्याच्या नजरेत पाणी होतं. ती हसत म्हणाली, एवढा मोठा झालास तरी बहिणीचं ऐकत नाहीस. निखिल हलकेच हसला. आजपासून ऐकेन. मृणालने त्याच्या कपाळाला टिळा लावला, राखी बांधली आणि त्याच्या हातात मिठाई दिली. पण निखिलचं लक्ष अचानक त्या राखीकडे गेलं. नवीन राखीच्या बाजूला आणखी एक लाल धागा बांधलेला होता. तोच जुना धागा जो काही वेळापूर्वी कारमध्ये तुटून खाली पडला होता. निखिलचा चेहरा फिकट झाला. ताई, हा दुसरा धागा तू बांधलास? मृणालने त्याच्या हाताकडे पाहिलं. कुठला दुसरा धागा? निखिलने मनगटाकडे पाहिलं. तो धागा आता गायब होता. त्या रात्रीनंतर निखिलने त्या घाटाच्या रस्त्याने पुन्हा कधीही प्रवास केला नाही. पण काही दिवसांनी गावातील एका वृद्ध व्यक्तीकडून त्याला त्या रस्त्याची खरी गोष्ट समजली. अनेक वर्षांपूर्वी रक्षाबंधनाच्या रात्री एक स्त्री आपल्या भावाची वाट पाहत होती. तिचा भाऊ शहरातून घरी येणार होता, पण तो कधीच पोहोचला नाही. त्याचा अपघात त्याच घाटात झाला होता. बहिणीने दुसऱ्या दिवशी त्याच रस्त्यावर त्याचा शोध घेतला आणि त्यानंतर तीही कधी परतली नाही. तेव्हापासून रक्षाबंधनाच्या आसपास रात्री त्या रस्त्यावर लाल साडीतील एक स्त्री दिसते असं गावकरी सांगतात. पण निखिलला एक प्रश्न आजही पडतो. त्या रात्री त्याच्या कारमध्ये आलेली स्त्री त्याला दरीत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होती. मग तुटलेला राखीचा धागा पुन्हा त्याच्या हातावर कोणी बांधला? कदाचित त्या रस्त्यावर फिरणारी प्रत्येक आत्मा शिकार शोधत नसते. काही आत्मे आजही आपल्या भावाची वाट पाहत असतात. पुढचा अनुभव. रात्रीचे 10:30 वाजले होते. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. पुण्यातील आपल्या फ्लॅटच्या बाल्कनीत उभा राहून अमय वारंवार फोनकडे पाहत होता. दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन होतं आणि जवळपास 4 वर्षानंतर तो रक्षाबंधनासाठी आपल्या गावी जाणार होता. अमयची मोठी बहीण स्वरा लग्नानंतर गावातच राहत होती. आई वडील गेल्यानंतर त्या दोघांचं एकमेकांशिवाय जवळचं असं कोणीच उरलं नव्हतं. दरवर्षी स्वरा त्याला राखी पोस्टाने पाठवायची, पण यावर्षी तिने राखी पाठवली नव्हती. 2 दिवसांपूर्वी फोनवरती म्हणाली होती, यावेळी राखी हवी असेल तर स्वतः गावाला ये. अमय हसला होता. म्हणजे आता राखीसाठी 4 तास गाडी चालवायची? हो, 4 वर्ष झाली. प्रत्येक वेळी काम आहे म्हणून टाळतोस. ठीक आहे, यावेळी येतो. वचन? वचन. त्यामुळे अमयने दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघायचं ठरवलं होतं. तो बाल्कनीतून आत येणार इतक्यात दारावरची बेल वाजली. अमयने घड्याळ पाहिलं. 10:42 झाले होते. एवढ्या रात्री कोण? त्याने दार उघडलं. बाहेर कोणीच नव्हतं. कॉरिडॉर पूर्ण रिकामा होता. अमय बाहेर आला. दोन्ही बाजूंना पाहिलं. लिफ्ट 8व्या मजल्यावरच उभी होती. जिन्यातूनही कोणाचा आवाज येत नव्हता. तो परत दार बंद करणार इतक्यात त्याची नजर खाली गेली. दारासमोर एक छोटंसं लाल पाकीट पडलं होतं. त्यावर फक्त एक शब्द लिहिला होता, दादा. अमयने पाकीट उचललं. स्वराने पाठवलं असेल, पण इतक्या रात्री? त्याने पाकीट उघडलं. आत एक राखी होती. जुन्या पद्धतीची, साधी लाल पिवळ्या धाग्याची राखी. त्यासोबत एक छोटी चिठ्ठी होती, यावेळी उशीर करू नकोस. अमय काही क्षण त्या वाक्याकडे पाहत राहिला. त्याने लगेच स्वराला फोन केला. 2दा रिंग गेल्यावर तिने फोन उचलला. हॅलो, राखी मिळाली. कुठली राखी? नाटक नको करू. आताच दारासमोर ठेवली होती. स्वरा काही क्षण शांत झाली. अमय, मी तुला राखी पाठवलेली नाही. अमय हसला. मग दारासमोर परी ठेवून गेली? मी खरंच पाठवली नाही.
आता तिच्या आवाजातला गंभीरपणा अमईला जाणवला. मग ही कोणाची आहे? कशी दिसते? साधी आहे, लाल पिवळा धागा. फोनच्या दुसऱ्या बाजूला अचानक शांतता पसरली. स्वरा, त्या राखीला हात लावू नकोस. अमेच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. का? तू ती हातात घेतलीस? हो. मनगटाला बांधली नाहीस ना? नाही. स्वराने सुटकेचा श्वास घेतला. ती एका डब्यात ठेव आणि उद्या गावाला घेऊन ये. पण आहे कोणाची? इथे आल्यावर सांगते. आत्ताच सांग, फोनवर नाही. स्वरा. तिने फोन ठेवला. आमे काही क्षण राखीकडे पाहत राहिला. आतापर्यंत साधी वाटणारी ती राखी अचानक त्याला विचित्र वाटू लागली. त्याने ती एका छोट्या प्लास्टिकच्या डब्यात ठेवली. पण झोपायला जाताना त्याने एक गोष्ट पाहिली. राखी ठेवलेलं लाल पाकिट पूर्ण भिजलेलं होतं. जणू ते कित्येक तास पावसात पडलं होतं. पण त्याच्या फ्लॅटचा कॉरिडॉर पूर्ण बंद होता. तिथे पावसाचं पाणी येणं शक्यच नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता आमय गावासाठी निघाला. पाऊस थांबला होता. आकाश ढगाळ होतं. त्याने राखीचा डब्बा कारच्या डॅशबोर्डजवळ ठेवला. साधारण 3 तासांचा प्रवास व्यवस्थित झाला. गाव फक्त 40 किलोमीटरवर होतं. तेवढ्यात फोन वाजला. स्वरा, कुठपर्यंत आलास? आणखी तासभर. राखी आणलीस? हो. ती डब्यातच आहे ना? हो ग. डब्बा उघडू नकोस. आमय हसला. एवढं काय आहे त्या राखीत? स्वरा काही क्षण गप्प राहिली. मग म्हणाली, ती राखी आपल्या घरातली आहे. आमईचा चेहरा गंभीर झाला. म्हणजे तुला मुक्ता आत्या आठवते? आमईने विचार केला. नाव ओळखीचं होतं. लहानपणी त्याने ते नाव ऐकलं होतं, पण त्या व्यक्तीला कधी पाहिलं नव्हतं. बाबांची बहीण? हो. पण ती तर खूप वर्षांपूर्वी. आमईचं वाक्य मध्येच थांबलं. त्याला अचानक आठवलं, मुक्ता आत्या आमईच्या जन्माच्या आधीच मरण पावली होती. तिचा त्या राखीशी काय संबंध? तू आधी घरी ये. स्वरा, कालपासून हेच म्हणतेस? कारण मला पूर्ण गोष्ट माहीत नाही. आजीच्या जुन्या वस्तूंमध्ये मला काही पत्र मिळाली आहेत. कसली पत्र? मुक्ता आत्याची. आमय काही बोलणार इतक्यात फोनमध्ये खरखर सुरू झाली आणि कॉल कट झाला. त्याचवेळी डॅशबोर्डवर ठेवलेल्या डब्यातून टक आवाज आला. आमईची नजर डब्याकडे गेली. तो शांत होता. पुन्हा टक टक. जणू डब्याच्या आतून कोणीतरी बोटाने झाकणावर टकटक करत होतं. आमईने कारचा वेग कमी केला. काहीतरी हलत असेल, त्याने स्वतःला समजावलं. पण पुढच्याच क्षणी डब्याचं झाकण स्वतःहून किंचित उघडलं. आमईने झटकन कार रस्त्याच्या बाजूला थांबवली. डब्याकडे पाहिलं. झाकण अर्धवट उघडं होतं. त्याने ते पूर्ण उघडलं. आत राखी नव्हती. काय? आमईने सीट खाली पाहिलं. डॅशबोर्ड तपासला. राखी कुठेच नव्हती. आणि अचानक त्याच्या उजव्या मनगटाला काहीतरी टोचल्यासारखं वाटलं. त्याने हाताकडे पाहिलं. त्याचा श्वास थांबला. ती राखी त्याच्या मनगटावर बांधलेली होती, घट्ट. आमय काही सेकंद हाताकडेच पाहत राहिला. हे कसं? त्याने राखी सोडण्याचा प्रयत्न केला. गाठ इतकी घट्ट होती की नखांनीही सुटत नव्हती. त्याने कारमधून छोटा कटर काढला. धागा कापण्यासाठी ब्लेड जवळ नेलं आणि एका स्त्रीच्या किंचाळण्याचा आवाज कारमध्ये घुमला. आमईच्या हातातून कटर खाली पडला. त्याने घाबरून मागे पाहिलं. कोणीच नव्हतं. त्याच क्षणी फोन वाजला. स्वरा. आमे. स्वरा. राखी माझ्या हाताला. तू बांधलीस? मी नाही बांधली. ती स्वतः. काही झालं तरी ती कापू नकोस. का? कारण मुक्ता त्याच्या पत्रात त्याबद्दल लिहिलं आहे. आमय शांत झाला. काय लिहिलंय? स्वराचा आवाज थरथरत होता. बाबांना एक मोठा भाऊ होता. काय? आमईला याबद्दल कधीच सांगितलं गेलं नव्हतं. त्याचं नाव माधव होतं. मुक्ता आत्या त्यांच्यापेक्षा लहान होती. दोघांचं खूप प्रेम होतं. दरवर्षी ती त्यांना राखी बांधायची. मग एका वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी माधव काका शहरातून गावाकडे येत होते. आमईच्या मनात अचानक अस्वस्थता निर्माण झाली. ते घरी पोहोचले नाहीत. नाही. काय झालं? त्यांची सायकल नदीच्या जुन्या पुलाजवळ सापडली, पण त्यांचा मृतदेह कधीच सापडला नाही. आमईने नकळत समोर पाहिलं.
रस्त्याच्या पुढे एक बोर्ड होता, जुना नदी पूल 2 किलोमीटर. त्याच्या अंगावर काटा आला. स्वरा, मी त्याच पुलाजवळ आहे. फोनवर पुन्हा शांतता. आमय, तिथे थांबू नकोस, पण सरळ पुढे ये. आमयने कार सुरू केली. त्याने एक्सलेटर दाबला, पण कार सुरू झाली नाही. पुन्हा प्रयत्न, काहीच नाही. तेवढ्यात त्याला समोरच्या रस्त्यावर कोणीतरी चालताना दिसलं. एक स्त्री, जुनी हिरवी साडी, हातात पूजेचं ताट. ती हळूहळू पुलाच्या दिशेने चालत होती. आमय तिच्याकडे पाहत राहिला. स्वरा, इथे एक बाई आहे, तिच्याकडे पाहू नकोस, ती पुलाकडे जाते. आमय, पण आमयचं लक्ष त्या स्त्रीवरून हटत नव्हतं. ती अचानक थांबली. तिने मान किंचित मागे वळवली. चेहरा दिसत नव्हता, पण तिच्या हातातील ताटातून लाल रंगाचा राखीचा धागा खाली लोंबत होता. आमईच्या मनगटावरची राखी अचानक गरम होऊ लागली. इतकी गरम की त्याची त्वचा भाजल्यासारखी वाटली. त्याने डोळे बंद केले. पुन्हा उघडले तेव्हा ती स्त्री गायब होती आणि कार सुरू झाली. आमईने क्षणाचाही विलंब न करता गाडी पुढे घेतली. काही मिनिटात तो ज्या पुलावर पोहोचला. पुलावरून जात असताना त्याला नदीकडून एक आवाज ऐकू आला, मुक्ता. आमईने ब्रेक दाबला. त्याला स्वतःला समजलं नाही की त्याने गाडी का थांबवली. पुन्हा आवाज, मुक्ता. तो पुरुषाचा आवाज होता, खाली नदीतून येत होता. आमय कारमधून उतरला. फोनवर स्वरा अजूनही ओरडत होती, आमय, गाडीतून उतरू नकोस. पण जणू त्याच्या शरीरावर कोणीतरी नियंत्रण मिळवलं होतं. तो पुलाच्या कठड्याजवळ गेला. खाली पाणी वेगाने वाहत होतं आणि अचानक त्याला पाण्याच्या मधोमध एक माणूस उभा दिसला, छातीपर्यंत पाण्यात, पांढरा शर्ट, डोकं खाली. आमय त्याच्याकडे पाहत राहिला. त्या माणसाने हळूहळू डोकं वर केलं. चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण तो म्हणाला, इतकी वर्ष वाट पाहिली. आमय मागे सरकला. कोण आहेस तू? माझी राखी. आमयच्या मनगटावरील धागा अचानक पुलाच्या बाहेरच्या दिशेने खेचला जाऊ लागला. जणू अदृश्य हात त्याला नदीत ओढत होता. सोड. आमयने कठड्याला पकडलं. त्याचे पाय घसरत होते. फोन खाली पडला. त्याला स्वराचा अस्पष्ट आवाज ऐकू येत होता, आमय. तेवढ्यात मागून स्त्रीचा आवाज आला, तो माझा भाऊ नाही. आमयने मागे पाहिलं. हिरव्या साडीतील ती स्त्री त्याच्या मागे उभी होती. यावेळी तिचा चेहरा दिसत होता, साधा, फिकट आणि डोळ्यांत अश्रू. तिने आमयच्या मनगटावरील राखी पकडली. नदीतील आकृती जोरात किंचाळली. पाण्याचा मोठा लोट पुलावर आदळला. आमयने डोळे बंद केले. काही क्षणांनी त्याने डोळे उघडले. पुलावर कोणीच नव्हतं, नदीतही नाही. त्याच्या मनगटावरील राखी मात्र अजून होती, पण आता तिची गाठ सैल झाली होती. आमयने ती काढली आणि गाडीत बसून थेट गावाकडे निघाला. घरी पोहोचल्यावर स्वरा दारातच उभी होती. त्याला पाहताच ती धावत आली, तू ठीक आहेस ना? आमयने काही उत्तर दिलं नाही. त्याने खिशातून राखी काढली, स्वराच्या हातात ठेवली. ती राखी पाहताच स्वराच्या चेहऱ्याचा रंग बदलला. हीच आहे काय? स्वरा त्याला घरातील जुन्या खोलीत घेऊन गेली. तिथे तिने एक लोखंडी पेटी उघडली. आत जुने फोटो आणि पत्र होती. तिने एक काळा पांढरा फोटो आमयसमोर ठेवला. फोटोमध्ये एक तरुण मुलगी आणि तिच्या शेजारी एक तरुण मुलगा उभा होता. आमयने मुलीकडे पाहिलं. त्याच्या हातातून फोटो जवळपास सुटलाच. तीच हिरव्या साडीतील स्त्री, मुक्ता आत्या. स्वराने मान हलवली. आणि हा माधव काका. आमयने मुलाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तो नदीत दिसलेल्या माणसासारखा नव्हता. मग नदीत कोण होतं? स्वराने एक पत्र त्याच्यासमोर ठेवलं. मुक्ता आत्याने मृत्यूच्या काही दिवस आधी लिहिलेलं पत्र होतं. त्यात लिहिलं होतं, माझा माधव त्या नदीत नाही, तिथे दुसरंच काहीतरी आहे. ते दरवर्षी त्याच्या आवाजात मला बोलावतं. मी त्याला भाऊ समजून एकदा राखी बांधण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून ते माझ्या मागे लागलं आहे. आमयच्या अंगावर काटा आला. पुढे लिहिलं होतं, मी जिवंत असेपर्यंत त्याला कोणत्याही दुसऱ्या भावापर्यंत पोहोचू देणार नाही. आमयने स्वराकडे पाहिलं. मुक्ता आत्या कशी गेली?
एका रक्षाबंधनाच्या रात्री ती गायब झाली. दुसऱ्या दिवशी पुलावर फक्त तिचं राखीचं ताट सापडलं. खोलीत शांतता पसरली. काही वेळाने स्वरा म्हणाली, चल आधी रक्षाबंधन करूया. दोघे देवासमोर बसले. स्वराने त्याच्या कपाळावर टिळा लावला, आरती केली आणि नवीन राखी हातात घेतली. हात पुढे कर. आमईने उजवा हात पुढे केला, पण स्वरा राखी बांधणार इतक्यात दोघांचं लक्ष त्याच्या मनगटाकडे गेलं. तिथे आधीपासूनच एक राखी बांधलेली होती, तीच जुनी लाल पिवळी राखी. आमय घाबरून उभा राहिला. मी ती तुला दिली होती. स्वराने टेबलकडे पाहिलं. तिथे राखी नव्हती. दोघेही काही क्षण शांत. अचानक घराच्या बाहेरून पैंजणाचा हलका आवाज आला. आमईने दाराकडे पाहिलं. स्वरा त्याचा हात पकडून म्हणाली, दार उघडू नकोस. कोणीतरी बाहेरून दार वाजवलं. आमय शांत उभा राहिला. मग बाहेरून एका स्त्रीचा आवाज आला, आमय. दोघांच्याही अंगावर काटा आला. आवाज पुन्हा आला, राखी बांधली का? आमयने स्वराकडे पाहिलं. स्वराच्या डोळ्यात भीती होती. बाहेरची स्त्री पुन्हा म्हणाली, दार उघड. आमय हळूहळू दाराजवळ गेला. त्याने कीहोलमधून बाहेर पाहिलं. कॉरिडॉरमध्ये कोणीच नव्हतं, पण जमिनीवर पूजेचं एक ताट ठेवलं होतं. त्यात मिठाई, कुंकू, तांदूळ आणि एक राखी होती. आमय मागे सरकला. अचानक त्याच्या मनगटावरची राखी घट्ट झाली आणि त्याच क्षणी घरातील दिवे बंद झाले. पूर्ण अंधार. स्वरा ओरडली, आमय, मी इथेच आहे. अंधारात कोणीतरी त्यांच्यामधून चालत गेलं. पैंजणाचा आवाज स्वयंपाकघराच्या दिशेने गेला आणि थांबला. काही सेकंदांनी लाईट आली. स्वयंपाकघर रिकामं होतं, पण डायनिंग टेबलवर तो जुना काळा पांढरा फोटो ठेवलेला होता. आमयने फोटो उचलला. फोटो पाहताच त्याचा श्वास अडकला. आधी त्या फोटोमध्ये फक्त मुक्ता आत्या आणि माधव काका होते. आता त्यांच्या मधोमध आमय उभा होता. त्याच्या मनगटावर तीच राखी होती आणि फोटोच्या मागे नवीन अक्षरं उमटली होती, माझा भाऊ मला सापडला. स्वराने घाबरून फोटो खाली टाकला. त्याच क्षणी घराच्या बाहेरून एका पुरुषाचा आवाज आला, मुक्ता. आमय गोठला. तोच नदीतून आलेला आवाज. मग पुन्हा, मुक्ता, दार उघड. आता आमयला सगळं समजलं. दाराबाहेर मुक्ता नव्हती. ती त्यांना सावध करत होती. पण आता नदीतली ती दुसरी शक्तीही त्यांच्या घरापर्यंत पोहोचली होती. आमयने स्वराला मागे केलं. दाराची कडी घट्ट लावली. बाहेरून पुरुषाचा आवाज पुन्हा आला, माझी राखी राहिली आहे. अचानक दार जोरजोरात हादरू लागलं. आमयच्या मनगटावरची जुनी राखी पुन्हा तापू लागली, पण यावेळी त्याने ती काढली नाही. त्याने राखी घट्ट पकडली. तू माधव नाहीस. दार हादरणं थांबलं. पूर्ण शांतता. काही क्षणांनी बाहेरून एका स्त्रीच्या रडण्याचा हलका आवाज आला आणि मग सगळं शांत झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी आमय आणि स्वरा यांनी दार उघडलं. बाहेर कोणीच नव्हतं. पूजेचं ताटही गायब होतं. फक्त जमिनीवर एक जुना लाल धागा पडला होता. त्या दिवसानंतर आमयने दरवर्षी रक्षाबंधनाला गावाला जाणं सुरू केलं. कितीही काम असलं, कितीही पाऊस असला, तो रक्षाबंधनाच्या आधीच स्वराच्या घरी पोहोचायचा. पण प्रत्येक वर्षी रक्षाबंधनाच्या आदल्या रात्री त्याच्या पुण्यातील फ्लॅटच्या दारासमोर एक लाल पाकिट येत राहिलं. त्यावर फक्त एकच शब्द असायचा, दादा. आमयने ते पाकिट पुन्हा कधीच उघडलं नाही, कारण त्याला माहीत होतं त्या पाकिटातली राखी कोण पाठवते यापेक्षा ती राखी नक्की कोणाला भाऊ बनवून पाहते हा प्रश्न जास्त भयानक होता.